आजचं डेस्टिनेशन राहणार आहे द्वारका, वाया भुज द्वारकेला जाणार आहे. चला 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 चला. हो टूट गया. ये ना टूटे बस अभी. स्लो मत करना. हा छोटासा जुगाड लावलेला आहे, गाडी टो करत घेऊन चाललेलो आहे, पण हा धागाही कच्चा आहे ॲक्च्युली. तर मित्रांनो आपण आलो आहे मंदिराच्या समोर. चला, जय द्वारकाधीश. हॅलो माईक चेक. तर या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. इट वॉज गुड, डिसेंट रूम. गुडीज. इज दिस अ गुडी और बर्डन मैन? ये गुडी है या बर्डन है? बर्डन है. चला इकडनं जायचं आपल्याला नागेश्वर. चला 18 किलोमीटर फ्रॉम हियर नागेश्वर. चला, जय जगन्नाथ, नाही सॉरी, जय द्वारकाधीश. जगन्नाथ असो आहे द्वारकाधीश असो, आपल्यासाठी तर सगळे देव सारखेच ना बाबा. तर द्वारका सोडलेला आहे आता आपण. आता वाजले आहे 12:35. तर आताचं फॉर्मेशन असं राहणार आहे की आम्ही तिघंच जण राहणार आहे, मी, लोकेश आणि सपन. तर मी लीड करत आहे कारण मॅप मी लावलेला आहे. माझ्या मागे लोकेश आणि त्यामागे सपन. द्वारकेला मी जेव्हा 6th स्टँडर्डमध्ये होतो ना, रेल्वे एम्प्लॉईजच्या पोरांची ट्रिप होती, त्या ट्रिपसाठी आलो होतो. तर तेव्हा मी द्वारका बघितलं होतं. तर ते कसं आहे, बसमध्ये फिरवतात, ट्रेनमध्ये फिरवतात. बट दिस टाईम वी आर एक्सप्लोरिंग दी रोड्स ऑफ इंडिया. मला हे म्हणायचं होतं की आपण जेव्हा ट्रिपवर असतो, स्पेशली बाईक ट्रिपवर, आणि आपल्यासोबत लगेज असतं, तर लगेज पॅक केलं आणि जर जसे तुम्ही आपल्या हॉटेलवरून निघाले तर स्टार्टिंगचे 10 किलोमीटर 5 किलोमीटर तरी थोडीशी आरामात बाईक चालवली पाहिजे. तुमच्याकडे असतं लगेज आणि तुम्हाला ते लगेज डेली काढावं लागतं आणि डेली लावावं लागतं. ॲक्च्युली ती जी सेटिंग असते, जे परफेक्ट सेटिंग असते, ती डेली फिट तशीच बसेल याची खात्री जेव्हापर्यंत तुम्हाला होत नाही तेव्हापर्यंत थोडंसं स्पीडअप करणं अवॉइड केलं पाहिजे. इथे काहीतरी मेळा वगैरे दिसत आहे बाबा, खूप सारे ट्रक आहे, काहीतरी तामझाम दिसत आहे इथे मोठं. समूह लग्नोत्सव. अबे लग्नोत्सव आहे, मॅट्रिमोनी सुरू आहे बाबा इथे, मॅट्रिमोनी. राजस्थानी मुली आणि राजस्थानी मुलं, सॉरी गुजराती मुली आणि गुजराती मुलं, त्यांचं मॅट्रिमोनी सुरू होतं तिकडे. नाईस. गुड. तर मित्रांनो, नागेश्वर मंदिर इकडनं आता बस 1 किलोमीटरवर आलेलं आहे. थोडंसं रस्त्यांची वाट लागलेली आहे या साईडनी. चला दर्शन करूया. अच्छा, इकडनं जायचं का? तर मित्रांनो, आपण आलो आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगच्या परिसरमध्ये. हे मागे मंदिर आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगचं, आणि इकडे ही मोठी मूर्ती आहे. तिकडे जाऊया आणि तिकडे फोटो काढूया. हॅलो माईक चेक. तर इथे दर्शन झालेले आहे. मला आणि लोकेशला पेट्रोल भरायचं आहे कारण लो फ्यूल लिंक दाखवत आहे. तर हे बघा, हे आहे मंदिर आणि हे आहे शिवजीची मूर्ती मोठी. वेयर इज द पेट्रोल पंप? हाँ यही तो है सर. चला.
95.20. A few moments later. व्हेरी शॉर्ट अँड स्मॉल अपडेट. पेट्रोल भरून झालेलं आहे आणि नागेश्वर टेम्पलपासून आम्ही निघालो आहे. सपनच्या गाडीचा हॉर्न पडलेला आहे, ॲक्च्युली कालच पडला होता. तर आम्ही पोरबंदरचं रॉयल एनफिल्डला कॉन्टॅक्ट केलेला आहे सपननी. तर पोरबंदरच्या रॉयल एनफिल्डला जायचं आहे आणि तिथे त्याचा हॉर्न फिट करायचा आहे, ठीक करायचा आहे आणि त्यानंतर आम्हाला समोर निघायचं आहे. तर नागेश्वरपासून आम्ही रिटर्न द्वारकाकडे जात आहे आणि द्वारकापासून मग 4 लेन रोड सोमनाथच्या हायवेनी पोरबंदरला जाऊया. वी आर एक्झिटिंग द्वारका नाव. पोरबंदर दाखवत आहे इकडनं 103. तर तिथेच जायचं आहे आपल्याला पोरबंदरला. द्वारका टाटा बाय बाय. पुन्हा भेटूया, नक्की भेटूया. नेक्स्ट टाइम येईल ना तर फॅमिलीसोबत नक्की येईल, नक्की. तुम जाओ, मैं ये लगा के आता हूँ. समोरचा कॅमेरा लावूनच घेतो ना रे बाबा. सीन खूप छान आहे. कंटेंट से कोई कोताही नहीं बरती जाएगी. कंटेंट अच्छा बनाया जाएगा. चला, हा कॅमेरा लावलेला आहे. मित्रांना म्हटलं तुम्ही पुढे जा, मी फटकीने कॅमेरा लावतो आणि येतो. कारण सीन खूप छान आहे ना रे बाबा. वी कांट मिस दॅट. ओके, हे बघा चारही साईडनी विंड मिल्स. आतापर्यंत व्लॉग्समध्ये तुम्हाला माझ्या विंड मिल्स भरपूर दिसले असतील, बट इथली थोडीशी खासियत वेगळी आहे. अमेझिंग. आणि रेसिडेन्शियल पण आहे, म्हणजे थोडेसे घरं वगैरे पण दिसत आहे आणि त्यांच्यामध्ये विंड मिल्स आहे. तर याची तर अजूनच जास्त काहीतरी स्पेशालिटी होऊन जाते. व्हॉट अ मॅनमेड ब्युटी मॅन. याचं आकर्षण नेहमीच राहणार. कारण आमच्या इथे हे बघायला नाही मिळत ना, खूपच कमी बघायला मिळतं. ऑसम. थोडासा हाय कॅमेरा सुरू करतो, मे बी कॅप्चर करून घेईल जर अँगल चांगला बसला तर. ए कॅमेऱ्या पकड बरं याला. तो म्हणतो भाई किधर भी घूमने को बोलेगा क्या मेरे को. मी आत्ता स्वतःसोबत बोललो किती व्हिडिओ घेणार. ओके, पण आता असं राहील तर कसं. हे अन्याय आहे. हार्ड डिस्क सोबत, मेमरी कार्ड सोबत हे अन्याय आहे. हे अन्याय आम्हाला मान्य आहे. बघा आता माझ्या लेफ्ट साईडला सुद्धा 2 विंड मिल्स आहे मोठ्या आणि राईट साईडला तर भरपूर आहे. एक नंबर. व्हॉट अ ब्युटी मॅन. व्हॉट अ मॅन मेड ब्युटी मॅन. द स्मूथेस्ट रोड. ओके, द कोस्टल रूट अँड द विंड मिल्स. आणि मागे आपला मित्र येत आहे लोकेश. सो ही इज लोकेश. Oh, on his classic 350. अरे वाह 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 वाह. या विंडमिलच्या फॅनच्या स्पीडनीच तुम्ही अंदाजा लावू शकता किती जास्त विंड ब्लास्ट इथे असेल. ॲक्च्युली ब्लॉगिंग करणे इज नॉट इझी, हे मला कळत आहे. कारण या हायवेवर सगळेजण अराउंड 100+ चालत आहे. मी सुद्धा 90-95-100 या स्पीडनी आहे. त्यासोबत मला सिनिक गोष्टी पण बघायच्या आहेत आणि त्यासोबत एक नाही 2 कॅमेऱ्यांना हँडल करायचं आहे. सो इट्स नॉट इझी कन्सिडरिंग युअर सेफ्टी ऑल्सो. सो whoever watching this vlog, if you want to do this ना, कॉन्सन्ट्रेशन लेवल खूप जास्त असणं गरजेचं आहे. म्हणजे हे माझ्यासाठी सुद्धा आहे. माझंही कॉन्सन्ट्रेशन खूप वेळ जातं, बट मी स्वतःला नेहमी आठवण करून देतो की भाई कॉन्सन्ट्रेट. ओके, लुक इन द मिरर, हू इज बिहाइंड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे बघा ग्रीनरी. ऑसम मॅन, व्हॉट अ शॉट. गजब. इकडनं ॲक्च्युली आता 56 किलोमीटर अजून बाकी आहे पोरबंदरला. आम्ही आमची डिसेंट स्पीड ठेवत आहे 90-100, 90-100, 105, 104. रस्ता पूर्ण मोकळा आहे, पण तरीसुद्धा हीच सेफ स्पीड आहे. याच्यावर पळवायची गरज नाही आहे. ही जर कॉन्स्टंटली मेंटेन केली तर टाईमली पोहोचून जाऊ. तर मित्रांनो, हा आपला दुसरा टोलगेट आहे आजचा. आणि इथे ॲक्च्युली मिक्स कन्स्ट्रक्शन दिसत आहे. ट्रस प्लस जे नॉर्मल जे विंड मिल्स आहे नवीनवाल्या पॅटर्नच्या तशा. मे बी त्याचं
रिझन हे असेल कारण इथे विंड खूप जास्त जोरात चालते आणि विंड मिलचे जे ब्लेड्स आहेत ते सुद्धा खूप स्पीडनी फिरतात, तर ते जे व्हायब्रेशन्स आहेत त्याला ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी मे बी त्याच्या हिशोबाने यांचं कन्स्ट्रक्शन थोडं व्हॅरी करत आहे. इट्स नाईस. आम्ही पोरबंदरमध्ये एंटर करत आहे आता. इकडनं अजून शोरूम 7.5 किलोमीटर्स दाखवत आहे. चला पोरबंदरमध्ये जाऊया. लहानपणी पुस्तकांमध्ये पोरबंदरबद्दल खूप वाचलं आहे. माझी हिस्ट्री थोडी कमजोर आहे तर तितकं मी सांगू शकणार नाही, पण गांधीजी रिलेटेड पोरबंदरवर भरपूर काही आहे. नशिबात कधी विचार नव्हता केला की पोरबंदरला आपण टच करूया, असं कधीच ठरवलं नव्हतं. पोरबंदर की गलियों में आपका स्वागत है. चलो 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 भाई चलो. हे पोरबंदरचं स्टेशन आहे, समजलं मित्रांनो. चला आपल्यासाठी आता स्पेशली फाटक उघडण्यात आलेला आहे. ओके फाटक में से निकलेंगे. ही वेगळीच डुगडुगी आहे रे बाबा. इथं हे 3 चाकांचा मला एकदम खूप जास्त राग आहे, सिरियसली म्हणत आहे. 3 चाकांचा जो स्ट्रक्चर आहे ना, आय डोंट लाईक इट. इट्स नॉट स्टेबल, इट्स व्हेरी अनसेफ ऑन रोड्स. एवढ्यातच दिसत आहे कुठेतरी लोकेशन रॉयल एनफील्ड. अरे हो रहा है काम. वाटवलं की फिरवलं आपल्याला थोडंसं एक गल्ली फिरवलं. दिस इज कैलाश रॉयल एनफील्ड पोरबंदर. आणि काम झालेलं आहे. जो हॉर्न होता ना याच्या गाडीचा, हे दोन्ही हॉर्न आम्ही ऑफरोड करताना ते लटकून पडून गेले होते. काम झालेलं आहे या गाडीचं. तर पोरबंदरमध्ये आहे सध्या आम्ही. पोरबंदर कैलाश रॉयल एनफील्ड्स. आणि इकडनं आता आम्ही काही 3 किलोमीटरवर एक रेस्टॉरंट आहे, तर तिथे जाऊया, लंच करूया आणि त्यानंतर निघूया समोरच्या जर्नीसाठी. ओके, तर आता वाजले आहे एक्झॅक्टली 4 झालेले आहे. तर लंचचा टाईम पकडून अराऊंड 1 तास अजून लागेल. तर 5च्या अराऊंड आम्ही निघूया. आणि इकडनं 90 to 93 किलोमीटर्स आहे आपलं डेस्टिनेशन. तर आज काही जास्त त्रास व्हायला नको असं वाटत आहे. तर आपण टाइमली पोहोचून जाऊया आज. शाम को दर्शन होंगे क्या? ट्राय करेंगे यार आज. अगर होते होंगे तो वेल अँड गुड. तर सपनचं काम झालेलं आहे. आता इकडनं आम्ही जात आहे लंच करायला. चलो भाई. तर रेस्टॉरंटचं नाव आहे नॅशनल रेस्टॉरंट. अंकल जी तो एकदम फुल टशन में लेदर बैग्स. नाइस. नॅशनल रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे. तिथे सी फूड छान असते असं सपननी विचारलं आहे कोणाला तरी. बघूया, चला सी फूड एन्जॉय करूया. One hour later. तर या रेस्टॉरंट नॅशनल रेस्टॉरंटमध्ये जेवण केलेलं आहे. 1 नंबर सी फूड होतं बाबा. टोटली रेकमेंडेड. इफ यू एवर कम टू दी पोरबंदर, डू विजिट. इट्स रियली नाइस, स्पेशली फॉर सी फूड्स. ओके चलो बाय. चला चला पोरबंदरकडनं निघूया आणि माधवपूर बीचकडे अग्रेसर होऊया. ओके.
यही माधवपुर बीच है, सामने से यूटर्न बोल रहा है। यूटर्न लेके आते हैं, ठीक है चलेगा। चला आपण यूटर्न घेऊया, इकडनं माधवपूर बीच आलेला आहे। आपण बीचला एन्जॉय करूया, थोड्या वेळ चहा वगैरे मारूया इकडे आणि मग निघूया। तर हे बघा माझ्या मागे माधवपूर बीच, या आमच्या बाईक्स या। तर इकडनं सोमनाथ मंदिरचं लोकेशन मी टाकलेलं आहे डायरेक्ट। डिस्टन्स आहे इकडनं 73-74 किलोमीटर दाखवत आहे। 6:08 झालेले आहे। तर इथे 15 मिनिटं टाइमपास करूया, थोडंसं बीचची वाईब घेऊया आणि या पॉझिटिव्हिटीला घेऊन समोरची जर्नी कंप्लीट करूया। होपफुली आज उजेडात किंवा थोडं थोडं संध्याकाळ होता होता आम्ही सोमनाथला पोहोचून जाऊ। आय एम रिअली एन्जॉयिंग दिस जर्नी अँड यू एन्जॉय दिस व्हिडिओ। सनसेट पूर्ण बघितलेला आहे, तुम्हालाही दाखवलेला आहे ते गॉगल थ्रू। एक नंबर शॉट आलेला आहे। तर इथे अजून थोड्या वेळ चिल करूया, म्हणता म्हणता सनसेट पूर्णच बघितला आम्ही। तर इथे थोडंसं चिल करूया, त्यानंतर मग समोरची जर्नी कंटिन्यू करूया। रस्ता एकदम छान आहे, स्मूथ आहे, नॉर्मल स्पीडने जायचं आहे तर पोहोचून जाऊया। 70-80 किलोमीटर आहे। ओके। A few moments later. कोई नहीं है पीछे, चला। चलो भाई, ऑसम बीच, ऑसम वेदर एंड ऑसम दिस गाय। ओके। या ऑसम गायला ऑसम ॲप्रिसिएशन करा। ओके। चला मित्रांनो, सोमनाथ टेम्पलचं दर्शन करूया। So finally reached the hotel. Yay! अच्छा है भाई, बढ़िया है। डिनर वाला सीन तो ये पे सॉर्टेड लग रहा है मेरे को, उधर भी है। नहीं वो कार वाला नहीं, क्या वो तेरे को एकदम ऐसा कर रहा था, ऐसा देख रहा होता है। मैं अपना मेरा देख के समझ में आ गया वो कार को तुझसे आगे निकलना, तभी उनको को बोला राइट हो गया। वो नहीं क्या तेरे को ऐसा कट करने की कोशिश कर रहा था कार वाला? हॉर्न तो नहीं मारा एक बार, हॉर्न मारो या तो जरूरी ना था। हैबिट डाल के बीच में तो हल्का सा मिरर पे ध्यान मारा, पीछे देखने के लिए, पीछे से सब क्या गाड़ियाँ कहाँ हैं। मेरी गाड़ी नहीं, कोई भी गाड़ी आ रही है। हाँ ऑल गुड। अरे मेरी इसमें स्क्रैचेस है, तो सामने से जब लाइट आता ना तो मेरे को पूरा अंधेरा हो जाता, वो दिक्कत हो रही है मेरे को। पहले चेंज करना था ना। अरे पहले से अच्छा था, अभी ये पोछ के साला स्क्रैचेस क्रिएट हो गई उस पर। तो शो देख के इधर आते हैं, जाने दो, क्या बच्चे को लग रहा है। अपन अभी फ्रेश होते बढ़िया, 10 बजे तक के मंदिर रहता, दर्शन के लिए चले जाते हैं। आज ही दर्शन कर लेते हैं। 1 hour later. 1782 में जब अहल्याबाई होलकर उस वक्त की बड़ी शिव भक्त मानी जाती थी, तो वहाँ सपना में आए थे महादेव, और महादेव ने कहा, हे देवी मैं इधर दबा हुआ हूँ, आप मुझे यहाँ से निकाल कर प्रतिस्थापित कीजिए ताकि भक्तों को सेवा पूजा का लाभ मिल सके, है ना। एक गाय माता को साथ लेके जाना है, गाय माता जहाँ रुक जाए और अपने आप दूध की धारा बहाए, वही स्थान मेरा होगा। जब इधर आते हैं और एक गाय माता को साथ लेते हैं, और वो जो नया मंदिर है, जो भव्य मंदिर है, उसके आगे 200 मीटर आगे गाय रुक जाती है और वहाँ पे अपने
लिए, और वहाँ पे खुदाई की जाती है। जब 8-9 फीट खुदाई हो जाने के बाद में शिवलिंग है वो प्रकट हो दिखाई देता है, यानी प्रकट होता है, तो वही स्वयं को प्रकट ज्योतिर्लिंग किसे कहते हैं। इसलिए हे जे मंदिर आहे ना, हे जुनं मंदिर आहे आणि इकडे नवीन मंदिर आहे सोमनाथचं. नवीन मंदिरमध्ये पहिले जाणार आहे कारण बंद होण्याचे चान्सेस आहे. आता 9:30 वाजत आलेले आहे, आपल्याला लवकर जायचं आहे रे बाबा. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. हा बहुतेक 7वा दिवस आहे. आजची तारीख आहे 5 फेब्रुवारी आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनल बाईकवारीवर. ओके, तर आज आपण आहे सोमनाथमध्ये. आणि ॲक्च्युली मंदिर जे आहे, मंदिरच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, तर बाहेरनं जेवढं कव्हर करता येईल ते आणि ओल्ड मंदिर तुम्हाला आतमधनं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जे काही जवळपासचे प्लेसेस असतील ते. तर आजचा प्लॅन असा आहे की सोमनाथ थोडंसं एक्सप्लोर करायचं आहे. इकडनं निघायचं आहे दीवसाठी. तर दीव इकडनं आहे 90 किलोमीटर. तर आज थोडंसं रिलॅक्समध्ये काम राहणार आहे. तर चला. सो हिअर वी आर गेटिंग रेडी विथ आवर बाईक, विदाउट हेल्मेट अँड विदाउट शूज ॲज वेल. तर मंदिराचे दर्शन करायला आता आज बाईकने जाणार आम्ही. ओके, सो नो गोप्रो टुडे बिकॉज नो हेल्मेट. A few moments later. तर मित्रांनो, इथे मी बाईक पार्क केलेली आहे. पण हा गॉगल घेतलेला आहे. ओके कारण माझा गॉगल हरवला होता ना, तर हा गॉगल सध्या टेम्पररी. थँक्यू भैया. हा गॉगल सध्या टेम्पररी मी घेतलेला आहे. हे आहे जुनं मंदिर, ओल्ड मंदिर, जिथे शिवलिंग प्रकट झालं होतं. प्रकट मंदिर आहे ॲक्च्युली. चला आतमध्ये जातो आणि बघतो मोबाईल अलाउड आहे की नाही. आहे, चला. दॅट्स द गुड न्यूज. इथे थोडी इन्फॉर्मेशन आहे, बघून घेऊ आपण काय आहे. हीच ती मूर्ती आहे जी स्वयंभू आहे. अहिल्याबाई होळकरनी याची स्थापना केली होती. बस आहे रे बाबा. अच्छा, इकडे पण आपण दर्शन करू शकतो. इकडनं त्या शिवलिंगचं दर्शन घेऊन इकडे आलो आणि इकडे दुसरं शिवलिंग आहे. ओके, इकडनं आता बाहेर निघतो आम्ही. अहल्येश्वर महादेव, जय द्वारकाधीश. तर चला, या परिसरात आपण रात्री पण आलो होतो, तर आता दिवसा आलो आहे. जस्ट बाहेरून एक फोटो घेऊया इकडे. चला मित्रांनो, टॉप टू बॉटम रेडी. दर्शन झाले, चांगले नाही झाले, तर आता निघतो आम्ही दीवसाठी. दीव इकडनं 90 किलोमीटरवर आहे. तर आजची जर्नी नॉर्मल राहणार आहे. डे टाईममध्ये लवकरात लवकर करू, नॉनस्टॉप करू. तर चला भेटूया डायरेक्टली आता रोड्सवर. चला. तर इथे बघा, इथे आमचा लाईनअप. असं कोल्ड स्टार्ट केला आहे गाडीला, लगेच सेट करायसाठी आम्ही इथेच. हाय, सो ऑल सेट फॉर समोरची जर्नी. चला, फ्यूल तर दाखवत आहे. रेंज 170ची रेंज आहे. तर आजची जर्नी 90-95 किलोमीटरचीच राहणार आहे. सगळं सेट आहे. चलो चला. सो वी आर सेइंग टाटा बाय बाय टू दिस अमेझिंग हॉटेल. आणि माझ्या मागे शंकरजीची मूर्ती. सो जय सोमनाथ बाबा. आमचं रक्षण करा आणि आमची जर्नी सुखरूप कंप्लीट होऊ द्या. चला. आजचा दिवस छान राहिला ॲक्च्युली. आरामात उठलो. सोमनाथ इकडनं 2 किलोमीटर आहे, दीव 83 किलोमीटर आहे. बघा 83च आहे, 90 नाही आहे.
ओके. सो आजचा दिवस खरंच छान होता. मंदिरचे दर्शन झाले. स्वयंभू शंकरजीची जी पिंड आहे तिचे दर्शन झाले. त्यानंतर बीचवर गेलो. मंदिरच्या मागे बीच होतं तिथे पण थोडीशी मजा आली. पण कालचं जे बीच होतं ना सनसेट बघण्यात जी मजा आली ती मजा इथे नाही आली. बट ठीक आहे. इट वॉज नाईस एक्सपिरियन्स. हां, तर मी म्हणत होतो आता वाजले आहे 1:20. किलोमीटर ओढो झालेला आहे माझा 13,602. घरावरनं निघालो होतो तेव्हा 11 किलोमीटर होते. ॲक्च्युली KTMचा एक प्रॉब्लेम हा आहे, म्हणजे स्पेशली या वेरियंटचा ज्यात ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन येते त्यात ट्रिप जी आपण सेट करतो ना ती 999.9 पर्यंतच चालते. त्याच्यानंतर मग ती थांबून जाते. रिलायंस का पेट्रोल हम भरेंगे. किधर से डाले भाई गाड़ी, इधर से डाल देते हैं. चलो इथे किती आहे 96.10. चला हळूहळू 1-1 रुपया 50 पैशांनी पेट्रोलचे भाव आता वाढत आहे. कितना हो गया 749.58. ऑनलाइन हो जाएगा ना. तर मित्रांनो हा आहे नॅशनल हायवे 51, म्हणजे तोच हायवे आहे जो आपण द्वारकेकडनं घेतलेला होता. आणि हा टोल प्लाझा सोमनाथ नंतर पहिला टोल प्लाझा आहे. अरे यार 2 व्हीलर लेन मी मिस केली. चलो काही नाही साईडनी काढतो. ओके, मी हे म्हणत होतो की तुम्ही म्हणाल की बाबा सोमनाथ नंतर दीव का बरं सिलेक्ट केलं. आजचा दिवस तर पूर्ण ट्रॅव्हल करू शकत होतात. तर आमचं ॲक्च्युली असं मानणं होतं ट्रिपमध्ये की सुट्ट्या तर आपण पूर्ण घेतलेल्याच आहे. हा वीक पूर्ण सुट्ट्या घेतलेल्या आहे. 8 तारखेला म्हणजे शनिवारी घरी पोहोचणार आहे. रविवारचा दिवस आपल्याला भेटणारच आहे. विचार असा होता की एक असा दिवस मध्ये ठेवायचा आहे ज्या दिवशी आम्ही फक्त चिल करणार, म्हणजे थोडीशी छोटीशी राईड करणार, नवीन जागेवर जाणार आणि चिल करणार. तर हा तो दिवस आहे. ॲक्च्युली आजचा तो दिवस आहे. तर आज आम्ही दीवला जाणार फक्त 80 किलोमीटर्स इकडनं. मस्तपैकी लंच करणार तिथे आणि त्यानंतर निघणार बीचकडे आणि बीचवर सनसेट एन्जॉय करणार. बीचवर जे काही आहे एक्सप्लोअर करण्यालायक गोष्टी त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार. बेसिकली आज चिल मारणार. आणि उद्याची जर्नी राहणार आहे 500 किलोमीटर, अराउंड 480 किलोमीटर स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर ती जर्नी रिलॅक्स झाल्यानंतर चांगल्याने पुढे करणार. तर आजचा दिवस जो आहे तो चिलवाला दिवस आहे आणि माझ्यासाठी धोबी दिवस आहे. कारण मी जेवढे इनर्स आणलेले आहे त्या सगळ्या यूज झालेल्या आहेत. तर त्या सगळ्या इनर्स मला आज धुवून काढायचे आहे आणि वाळवत ठेवायचे आहे. बस चड्डी धुवो आंदोलन आज करने का है अपने को. चलो रे चलो चलो रे मितवा. ओय भाऊ कसा चालवून राहिला रे बाबा. चला सिंगल लेन रोडवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो इकडनं 15 किलोमीटर आहे दीवला आपण जाऊ आणि तिथे जाऊन बसू. दीव सिटीमध्ये आपलं ग्रँड असं स्वागत झालेलं आहे. तर इकडनं आता आपल्याला एंटर मारायचं आहे. ओके, नाईस मॅन, नाईस. आणि आपल्याला इकडनं लेफ्ट घ्यायचं आहे, मग आपल्याला राईट घ्यायचं आहे, मग आपल्याला राईट घ्यायचं आहे. ओके, आता मग आपल्याला पुन्हा लेफ्ट घ्यायचं आहे. आता आपल्याला इकडे दिस इज ॲक्च्युली दी ग्रँड वेलकम. सरळ जायचं आहे, अजून सरळ जायचं आहे. बाबा रे बाबा, ये तो अच्छा ही खासा ऑफ रोड है. ऑफ रोड नहीं है म्हणजे रोडच नहीं है. अरे बाप रे बाप रे बाप रे बाप रे बाप रे. अंकल जी हट जाओ, और 2 गाड़ी आ रही है, हट जाओ. आपल्याला इकडे जायचं आहे आता राईट. यू रिस्ट युअर लोकेशन. नो, अजून थोडंसं स्ट्रगल आहे, स्ट्रगल. सरप्राईज होत होतं बाबा माझ्यासाठी. कुठे आहे रे बाबा, समोर नाही का? हां, चला. यू रिच्ड युअर लोकेशन. इट्स सेइंग यू रिच्ड.
Yeah, the grand entry of our group, of our bike wari in this hotel, man. आता कुठे टाकू? इथेही बुलेट उभी दिसत आहे. समोर टाकू काय अजून? चला सध्याची इथेच लावून देतो, बाकी बघूया आपल्याला काय करायचं आहे. Because it's computerized, electrics. No, a lot. Like if you go for this one, it's not very digital. If you see, a lot of things are not like it's analog, right? Not much digital. It's not much difference to the old model, but This one, yeah, it's more durable now, more refined. because if I'm in the countryside, even though it's under warranty, it's no good. You know what it's like, the old Enfield. I'm just worried of, if something happens, the man on the side of the street can tick, tick, clunk, 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 ticks, 100 rupees, thank you. This one KTM. Wow. Yeah. Okay, bloody hell, you're travelling. Yeah. And you got the GoPro. Yeah. You're making a blog or something? Yes, I do. Yes, he is, yeah. Fabulous. Yeah. Really great. A few moments later. पहुंच गया बोल रहा है भैया. चंदू भाई किधर है? चंदू भाई अंधा है क्या रे तू? यहाँ पे दिख रहा है मुझे. कहाँ पे है रे? साला अंधा है क्या पता नहीं है. कहाँ पे है? मेरे को अभी भी नहीं दिखा. अच्छा, द चंदू भाई. द चंदू भाई. 3 मछली और नींबू 1. नाइंसाफी है भाई. चला आता आम्हाला बीचवरच जायचं आहे. आम्ही बीचवरच जाणार. घोगला बीच. चलना तो सीधा. यहाँ पे कहीं नहीं पलटना है, सीधा चलना है ब्रिज खत्म होने तक. तरी ते आंघोळ करायची की नाही असं डावाडोल काम आहे. मी आणि लोकेश आमच्या डिसिजनवर फर्म आहे की आम्ही आंघोळ करणार नाही. आम्ही आंघोळ करणार नाही. पाणी तितकं खोल नाही आहे, बट कसं आहे इच्छा नाही होत आहे. कारण एकदा का ओलं झालं तर पूर्ण अंगभर रेती होऊन जाईल. चला थोड्या वेळ विचार करतो. विचार केल्यानंतर सांगतो. ओके. Lokesh is talking with Royal Enfield guys. So typical Royal Enfield thing. पहिले तर सपानसाठी आपल्याला जावं लागलं. त्याचा हॉर्न पडला होता ऍक्च्युली. पण याच्या गाडीमध्ये, लोकेशच्या गाडीमध्ये डिस्क ब्रेक मधनं आवाज येत आहे. तो ब्रेक बहुतेक घासत आहे. सध्या तर मी बीचवर आहे आणि एन्जॉय करत आहे. बीचची जी खासियत असते ते सूर्य बघण्यात असते, बट या बीचवर ते थोडंसं अनुभव करायला नाही भेटणार. कारण मागे माझ्या समुद्र आहे आणि सूर्य माझ्या या साईडला आहे. म्हणजे जेव्हा सूर्यास्त होईल तर सनसेट जो आहे तो समुद्रात होताना दिसणार नाही. जसं काल आम्हाला दिसला होता माधवपूरमध्ये समुद्रामध्ये सूर्य जाताना, तसं इथे दिसणार नाही. ते एक थोडंसं राहील, बट बीच खूप सुंदर आहे. तर चला मित्रांनो, अशी गोष्ट आहे आजची दीवची.